नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना चालू झाल्यापासून जवळपास शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या विजेचं कोटेशन भरलेलं आहे, विहीर असेल, बोर असेल किंवा एखाद्यावर नदीवरील तळ्यावरील असेल, ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा विजेचं कनेक्शन दिल्या जात नाही। त्याच्यावर मागेल त्याला सौर पंप लादल्या जातो। आता मित्रांनो, मी ज्या शेतामध्ये आलेलो आहे तिथं मागेल त्याला सौर पंप योजनेतून सौर पंप सुद्धा मिळालेला आहे। मात्र त्या शेतकऱ्याच्या शेतात आता सध्या गहू उभा आहे आणि या गव्हाला पाणी देण्यासाठी जो काही सौर पंप दिलेला आहे, मी त्या कंपनीचं नाव सांगणार नाही, पण तो सौर पंप आता बिघडलेला आहे। मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यानं त्या गव्हाला पाणी कसं द्यायचं असा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये एकनाथरावजी खडसे यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे की शेतकऱ्यावर जो लादल्या जातोय सौर पंप, तर तो लादल्या जाऊ नये। ज्या शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन घ्यायचं असेल त्या शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन मिळालं पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना सौर पंप घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळाला पाहिजे। उचलण्यासाठी आहे किंवा विहिरीमधलं तात्पुरतं कमी दाबाचं पाणी आहे, म्हणून या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे आहे की ॲग्रिकल्चर कनेक्शन पर्यायी म्हणून तुम्ही एका बाजूला सोलरही ठेवा, ज्याला गरज आहे त्याला सोलर द्या, ज्याला आवश्यकता आहे त्याला एजी पंपाचं कनेक्शन द्या। आणि तिसरं महत्त्वाचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत तुम्ही वीज बिल माफ केलेलं आहे। हे हॉर्स पॉवर 15 हॉर्स पॉवरपर्यंत माफ करा कमीत कमी। आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी अशी सांगितलंय की 2.5 एकर पर्यंत 3 HP चा सौर पंप दिला जातो, 2.5 एकर ते 5 एकर पर्यंत 5 HP चा दिला जातो। मात्र आज पाण्याची पातळी ही खोल गेलेली आहे आणि हा सौर पंप फक्त 500 फुटापर्यंत पाणी ओढू शकतो, पण आज 800-900 फुटापर्यंत बोर घ्यावा लागतो। या बोरमध्ये हा सौर पंप पाणी ओढू शकत नाही। त्याच्यासाठी पारंपरिक विजेचीच गरज असते आणि तीच खरी गरज आज शेतकऱ्यांची आहे। त्यामध्ये माननीय आमदार संगमनेरचे तांबे असतील किंवा एकनाथरावजी खडसे असतील, यांनी आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला। डिमांड नोट भरलेला आहे, टेस्ट रिपोर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी त्यांच्यावर काय अन्याय करताय तुम्ही? आणि एक मला सांगायचं, तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे की नाही द्यायचं? मी मगाशी सांगितलं की सोलरच्या संदर्भामधली योजना अत्यंत चांगली योजना आहे, परंतु त्याच्या मर्यादा आहेत ना। मी प्रत्यक्ष शेती करतो, मला माहिती आहे, मी शेतातच राहणारा म्हणून आजही शेतातच राहतो, मला माहिती आहे, मी स्वतः करणार आहे। आता ह्याच्यानंतर तुम्ही अख्खा महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल कनेक्शनच बंद, एजी पंपांना यापुढे कनेक्शन मिळणार नाही, कुठलं धोरण लावलं तुम्ही? त्यामुळे मी सांगतोय की एक तर तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकलं नाहीत। एक तर 15 हॉर्स पॉवरपर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का? हा एक। त्यावर मेघनाताई यांनी बोर्डीकर यांनी उत्तर दिलं, मात्र ते समर्पक असं उत्तर नाही। त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मागेल त्याला सौर पंप योजना ही खूप भारी आहे, खूप चांगली आहे। सौर पंप योजनेबाबत शेतकऱ्यांचंही दुमत नाही, मात्र शेतकऱ्यांना खरी गरज आहे की शेतीला पाणी देण्याची। आज विहिरीचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल, हे खोल गेले आणि हे सौर पंप त्यावेळेस एक तर पाईपलाईनवरही पाणी देत नाहीत आणि खोलचं पाणी सुद्धा ओढू शकत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक वीज असणंच गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आज कोटेशन भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा पारंपरिक वीज मिळणं गरजेचं आहे। त्यामध्ये एक DP, एक विहीर, एक मोटर ही सुद्धा योजना आणली होती। त्या सुद्धा योजनेतील शेतकऱ्यांनी आपल्या DPचं कोटेशन भरलेलं आहे, मात्र त्या शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन दिल्या जात नाही। शेतकऱ्यांना पारंपरिक सुद्धा वीज मिळायला पाहिजे आणि सौर पंप सुद्धा मिळायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा की जोपर्यंत शासनापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। धन्यवाद।